कधी तुम्ही एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि एक दिवस त्यानेच तुमचा विश्वासघात केला आहे का? हे पुस्तक द लॉज ऑफ ह्यूमन नेचर लेखक रॉबर्ट ग्रीन यांचे आहे. या पुस्तकात ते मानवी स्वभावाचे लपलेले नियम समजावून सांगतात. आपण रोज लोकांमध्ये राहतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, कधी जखमी होतो, कधी फसतो, कधी आश्चर्यचकित होतो. पण प्रश्न असा पडतो की आपण लोकांना इतके चुकीचे का समजतो? कारण आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो, पण त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करत नाही. रॉबर्ट ग्रीन सांगतात की प्रत्येक माणूस भावनांनी चालतो. आपण स्वतःला खूप लॉजिकल समजतो, पण आपल्या निर्णयांवर राग, भीती, अहंकार, मत्सर यांचा मोठा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, कोणी आपल्यावर टीका केली तर आपण शांतपणे विचार करण्याऐवजी लगेच रागावतो. नंतर कळते की आपण घाईत चुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिले नियम असे सांगतो की स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका. थोडा वेळ थांबा, प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा, भावनांना ओळखा, पण त्यांचे गुलाम होऊ नका. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे आत्ममग्नता. काही लोकांना स्वतःशिवाय दुसरे काही दिसत नाही. ते तुमच्याशी बोलतात, पण त्यांना तुमचे दुःख किंवा आनंद खरेच महत्त्वाचे नसते. त्यांना फक्त कौतुक हवे असते, लक्ष हवे असते. असे लोक सुरुवातीला खूप आकर्षक वाटतात, पण हळूहळू त्यांचा खरा स्वभाव दिसू लागतो. अशा लोकांपासून सावध राहा. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे मानसिक अंतर ठेवा. पुढचा नियम सांगतो की प्रत्येक माणूस समाजात एक भूमिका करतो. ऑफिसमध्ये वेगळी भूमिका, घरी वेगळी, मित्रांसमोर वेगळी. खरा स्वभाव तेव्हा दिसतो जेव्हा एखाद्याला फायदा नसतो किंवा परिस्थिती कठीण असते. म्हणूनच लोकांचे शब्द ऐकण्यापेक्षा त्यांच्या कृतींकडे पहा. एखादी व्यक्ती गोड बोलते म्हणून ती प्रामाणिक असेलच असे नाही. सातत्याने केलेल्या कृतीच खरे सत्य सांगतात. या पुस्तकात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की माणसाचा भूतकाळ त्याचे भविष्य दाखवतो. एखादी व्यक्ती वारंवार एकच चूक करत असेल तर ती पुन्हा करेल. जो नेहमी इतरांना दोष देतो तो पुढेही तसाच वागेल. म्हणून कोणावर विश्वास ठेवताना त्याच्या सवयी आणि पॅटर्न ओळखा. हे पुस्तक आपल्याला लोकांपासून घाबरायला शिकवत नाही, तर त्यांना समजून घ्यायला शिकवते. जेव्हा आपण लोकांचे खरे हेतू ओळखायला शिकतो, तेव्हा आपण कमी दुखावतो, योग्य निर्णय घेतो आणि आयुष्यात मजबूत बनतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला समजून घेणे. आपल्यातही हेच दोष असू शकतात. जर आपण स्वतःवर काम केले तर आपण अधिक शहाणे आणि संतुलित बनू शकतो. चॅप्टर 5. ईर्ष्येची लपलेली आग ओळखा. लॉ ऑफ एन्व्ही. मानवी भावनांमध्ये मत्सर म्हणजेच ईर्ष्या ही सर्वात धोकादायक भावना आहे. कुणीही उघडपणे कधी म्हणणार नाही की मी तुझ्यावर जळतो, पण ही भावना मनाच्या आत शांतपणे वाढत असते. ती मैत्रीच्या मुखवट्यामागे लपलेली असते आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही. मत्सराची मुळं तुलना करण्यात असतात. जेव्हा एखादा मित्र तुमची नवीन कार पाहून तुम्हाला अभिनंदन करतो, पण लगेच म्हणतो की हो छान आहे, पण दुसऱ्या कंपनीची घेतली असती तर अजून बरी झाली असती, तेव्हा ती सरळ टीका नसते, ती लपलेली ईर्ष्या असू शकते. कारण तुमच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे नाही आणि ती गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. ईर्ष्या सरळ हल्ला करत नाही, ती काळजीच्या नावाखाली तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करते. तू बिझनेस सुरू करतो आहेस, पण सध्या मार्केट खूप डाऊन आहे. हे खरंच काळजी आहे का की तुला मागे खेचण्याचा प्रयत्न? हे ओळखणे महत्त्वाचे आहे. मत्सर करणारे लोक तुमच्या यशात सहभागी होतील, पण त्यांचा आनंद खोटा वाटेल. आणि जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल तेव्हा ते तुम्हाला समजावायला सर्वात आधी येतील, पण त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र समाधान दिसेल. म्हणूनच सल्ला असा की यशाचा जास्त दिखावा करू नका. नम्र राहा. तुमचं आयुष्य परिपूर्ण नाही हे लोकांना दिसू द्या. त्यामुळे त्यांचा मत्सर कमी तीव्र होतो. चॅप्टर 6. दूरदृष्टी ठेवा. लॉ ऑफ शॉर्ट साइटेडनेस. आपण सर्वजण पटकन परिणाम मिळवण्याच्या मागे धावतो. आजचा फायदा, आत्ताचा आनंद आपल्याला हवाच असतो. पण आपला मेंदू तात्काळ धोके आणि संधींवर प्रतिक्रिया देण्यासाठी बनलेला आहे, दीर्घकालीन नियोजनासाठी नाही. उदाहरणार्थ, एखादा मॅनेजर महिन्याचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी टीमवर खूप दबाव टाकतो. त्या महिन्यात विक्री वाढते, पण पुढच्या महिन्यात सगळे थकलेले असतात आणि कामगिरी कोसळते. त्याने अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान केले. बहुतेक लोक आजच्या छोट्या फायद्यांमध्ये इतके अडकतात की उद्याचं मोठं चित्रच पाहू शकत नाहीत. शहाणा माणूस तो असतो जो गोंधळातही शांत राहतो. सगळी लोक पटकन पैसा कमवण्याच्या मागे धावत असताना तो दीर्घकालीन मूल्य निर्माण करतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, याचा 1 महिन्यानंतर काय परिणाम होईल, 1 वर्षानंतर काय?
हा साधा प्रश्न तुम्हाला बहुतेक लोकांपेक्षा पुढे नेऊ शकतो. चॅप्टर 7. लोकांना बदलण्याचा हट्ट करू नका. लॉ ऑफ डिफेन्सिव्हनेस. आपल्याला वाटतं की आपण इतरांना सुधारू शकतो. आपला जोडीदार, मित्र किंवा कुटुंबातील व्यक्ती आपला सल्ला ऐकला तर त्यांचं आयुष्य चांगलं होईल. पण जेव्हा आपण थेट सल्ला देतो तेव्हा लोक लगेच बचावात्मक होतात. जर तुमचा मित्र एखाद्या चुकीच्या नात्यात असेल आणि तुम्ही त्याच्या पार्टनरची थेट टीका केली तर तो तुमचं ऐकणार नाही. उलट तो त्या व्यक्तीचं समर्थन करेल. कारण तुमचा सल्ला त्याच्या अहंकारावर थेट आघात करतो. त्याला वाटतं तुम्ही म्हणत आहात की तो चुकीचा आहे. लोकांना प्रभावित करण्याचा योग्य मार्ग म्हणजे अप्रत्यक्ष पद्धत. त्यांना प्रश्न विचारा. तुला या नात्यात खरंच आनंद मिळतो का? तुला वाटतं तू स्वतःचा सर्वोत्तम अवतार जगतो आहेस? जेव्हा त्यांना वाटतं की निर्णय त्यांचाच आहे तेव्हा ते जास्त खुलेपणाने विचार करतात. आदर द्या, मग बचावाची भिंत आपोआप खाली येते. चॅप्टर 8. स्वतःच्याच मार्गात अडथळा बनू नका. लॉ ऑफ सेल्फ सॅबोटाज. आपण अनेकदा इतरांना दोष देतो. बॉस, परिस्थिती, नशीब. पण अनेकदा आपला सर्वात मोठा शत्रू आपण स्वतः असतो. आपल्यात काही खोलवर रुजलेले पॅटर्न असतात जे आपल्याला यशापासून दूर ठेवतात. एखाद्याला पब्लिक स्पीकिंगची भीती आहे. त्याला प्रमोशन मिळवून देणारी संधी मिळते पण तो शेवटच्या क्षणी आजारी पडतो किंवा काही चूक करतो आणि संधी गमावतो. हे योगायोग नसतात. ही भीतीमुळे केलेली आत्महानी असते. काम पुढे ढकलणे, परिपूर्णतेच्या मागे इतकं धावणं की काम कधीच पूर्ण होत नाही, सतत स्वतःची निंदा करणं, चुकीच्या नात्यांमध्ये पुन्हा पुन्हा अडकणं, हे सगळं आत्महानीचे प्रकार आहेत. आपल्या आयुष्याकडे बाहेरच्या व्यक्तीसारखं बघा. आपण कोणत्या चुका वारंवार करतो आहोत? त्या कुठून आल्या? कदाचित एखाद्या जुन्या अनुभवातून. जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हाच बदलाची सुरुवात होते. चॅप्टर 9. दडपलेल्या भावना ओळखा. लॉ ऑफ रिप्रेशन. आपण समाजात स्वीकारले जावे म्हणून आपल्या खऱ्या भावना लपवतो. राग, मत्सर, द्वेष, भीती, आपण हे सगळं दाबून ठेवतो आणि वरून गोड हसतो. पण दाबलेल्या भावना मरत नाहीत, त्या आतून अधिक शक्तिशाली होतात. ऑफिसमध्ये एखादा सहकारी खूप गोड वागतो पण पाठीमागे गॉसिप करतो किंवा अप्रत्यक्ष टोमणे मारतो. हे दडपलेल्या रागाचं रूप असतं. त्याने कधी थेट भावना व्यक्त करायला शिकलंच नाही. आपल्यात एक सावली स्वरूप असतं, व्यक्तिमत्वाचा तो भाग जो आपण लपवतो. जितका आपण त्याला दाबतो तितका तो अनियंत्रित होतो. अचानक छोट्या गोष्टीवर फार राग येणे, विचित्र स्वप्न पडणे, चुकीच्या लोकांकडे आकर्षित होणे, हे सगळं त्याचे संकेत असू शकतात. खरी प्रगल्भता म्हणजे फक्त चांगला दिसण्यात नाही, तर आपल्या व्यक्तिमत्वातील चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू स्वीकारण्यात आहे. जेव्हा आपण आपल्या अंधाऱ्या बाजूला स्वीकारतो तेव्हा ती आपल्यावर राज्य करत नाही. चॅप्टर 10. आपल्या कल्पनांच्या दुनियेत जगू नका. आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्याची एक कथा तयार करतो आणि त्या कथेत आपणच हिरो असतो. आपल्याला वाटतं आपण बरोबर आहोत आणि जो आपल्याशी असहमत आहे तो चुकीचा आहे. पण हीच चूक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा हिरो असतो. जर आपण फक्त आपलीच बाजू खरी मानली तर आपण वास्तवापासून दूर जातो. शहाणपण म्हणजे नम्र राहणे आणि वेगवेगळ्या मतांना ऐकणे. चॅप्टर 11. मोठेपणाच्या भ्रमापासून सावध रहा. प्रत्येकाला महत्त्वाचं वाटावं असं वाटतं, पण काही लोक इतक्या मोठ्या गोष्टी बोलतात की त्यांचा वास्तवाशी संबंध तुटतो. ते शब्दांनी मोठे असतात पण कृतीत कमी पडतात. अशा लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कामगिरीकडे पहा आणि स्वतःलाही तपासा. आपण प्रतिमेच्या मागे धावत आहोत की खऱ्या कामाच्या? चॅप्टर 12. आपल्या स्त्री आणि पुरुष गुणांचा समतोल ठेवा. समाजाने स्त्री आणि पुरुषांसाठी ठराविक चौकट तयार केली आहे, पण प्रत्येक व्यक्तीत कठोरपणा आणि संवेदनशीलता, कृती आणि सहानुभूती दोन्ही असतात. जो व्यक्ती या दोन्ही बाजू स्वीकारतो तो अधिक संतुलित आणि प्रभावी बनतो. पूर्णत्व म्हणजे स्वतःच्या सर्व गुणांना स्वीकारणे. चॅप्टर 13. उद्देशाशिवाय भटकू नका. जीवनात स्पष्ट ध्येय नसेल तर माणूस व्यस्त राहतो पण पुढे जात नाही. उद्देश्य म्हणजे दिशा. तो असला की निर्णय स्पष्ट होतात, ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि अपयशातही माणूस टिकून राहतो. ध्येय नसलेलं आयुष्य म्हणजे पत्ताविना पाठवलेलं पत्र. चॅप्टर 14. गटाच्या प्रभावापासून सावध राहा. आपण सर्वजण समूहात मिसळण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी समूहात राहण्यासाठी आपण आपली स्वतंत्र विचारशक्ती गमावतो. सगळे हो म्हणत आहेत म्हणून आपणही हो म्हणतो,
हेच कन्फॉर्मिटी आहे. शहाणा माणूस समूहात राहूनही स्वतःचा विचार जपतो. चॅप्टर 14. समूहाचा अंधानुकरण करू नका. आपण सर्वजण गटात मिसळण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी गटात राहण्यासाठी आपण आपले स्वतंत्र विचार बंद करतो. गट सकारात्मक असेल तर आपणही सकारात्मक होतो, पण गट नकारात्मक असेल तर आपण चुकीचे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे नेहमी स्वतःना विचारा, हा माझा विचार आहे की मी फक्त गर्दीचा पाठलाग करतोय? स्वतःची विचारशक्ती जपा. चॅप्टर 15. लोकांची निष्ठा बदलू शकते. आपल्याला वाटतं की लोक कायम आपल्याशी निष्ठावान राहतील, पण वास्तवात बहुतेक लोक स्वतःच्या फायद्यानुसार निर्णय घेतात. त्यांची निष्ठा परिस्थितीनुसार बदलते. हे वैयक्तिक घेऊ नका, तर समजून घ्या. नातेसंबंध भावना आणि परस्पर फायद्यावर उभे असले की ते जास्त टिकतात. चॅप्टर 16. लपलेला राग ओळखा. आक्रमकता म्हणजे फक्त भांडण नाही. काही लोक समोरून गोड असतात, पण मागून नुकसान करतात. हा दडलेला राग असतो. अशा लोकांपासून सावध राहा आणि स्वतःच्याही रागाला ओळखा. तो दाबू नका, तर योग्य दिशेने वापरा. नियंत्रित आग प्रकाश देते, अनियंत्रित आग जाळते. चॅप्टर 17. आपल्या पिढीच्या चौकटी बाहेर विचार करा. प्रत्येक पिढीचा विचार करण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो, त्यामुळे गैरसमज होतात. दुसऱ्यांच्या काळाचा, त्यांच्या मूल्यांचा विचार करा आणि स्वतःलाही आपल्या पिढीच्या मर्यादेत अडकू देऊ नका. इतिहास वाचा, वेगवेगळ्या वयोगटांशी बोला, यामुळे दृष्टी व्यापक होते. चॅप्टर 18. मृत्यूची जाणीव स्वीकारा. आपण जणू अमर आहोत अशा पद्धतीने जगतो, त्यामुळे महत्त्वाची कामं पुढे ढकलतो. पण जीवन मर्यादित आहे हे स्वीकारलं की प्राधान्यक्रम स्पष्ट होतात, भीती कमी होते आणि धाडस वाढतं. मृत्यूची जाणीव जीवन अधिक अर्थपूर्ण बनवते. चॅप्टर 19. निरीक्षण करण्याची कला शिका. लोकांना समजून घेण्यासाठी बोलण्यापेक्षा ऐकणं आणि पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्या शब्दांबरोबर त्यांची देहबोली, प्रतिक्रिया, आवाजाचा टोन लक्षात घ्या. जो चांगला निरीक्षक असतो तो लोकांचे खरे हेतू ओळखू शकतो. चॅप्टर 20. आपल्या उच्च स्वभावाशी जोडा. या सगळ्या नियमांचा उद्देश लोकांना नियंत्रित करणे नाही, तर स्वतःला समजून घेणे आहे. आपल्या भीती, राग, मत्सर यांना ओळखा. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा. जेव्हा आपण आपल्या उच्च, शांत आणि विचारपूर्वक वागणाऱ्या स्वभावाशी जोडले जातो, तेव्हा आपण अधिक संतुलित आणि शहाणे बनतो.